जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. UDID कार्ड आणि अपंग सर्टिफिकेट हे आपल्याला कसं डाउनलोड करायचं नवीन पद्धतीने आणि तेही वेबसाईटचा वापर न करता, कारण की आता UDID कार्डचं एक नवीन ॲप्लिकेशन आलेलं आहे. त्यामार्फत तुम्हाला कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला बघायचं प्ले स्टोअरला जाऊन UDID हा ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. इन्स्टॉल करायचा आहे. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन या ऑप्शनवरती क्लिक करा. इंटरफेस असं दिसेल समोर ॲप्लिकेशनचं होम पेज. तर इथं आल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. PWD लॉग इन म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी लॉग इन. जो अपंग आहे तो इथं लॉग इन करू शकतो. 2 नंबरचं ऑप्शन आहे अप्लाय फॉर UDID कार्ड, म्हणजे जर तुमच्याकडे ID कार्ड अपंग सर्टिफिकेट काढलेलं नसेल किंवा नवीन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे अपंग सर्टिफिकेटसाठी, तर 2 नंबरचं ऑप्शन आहे त्यासाठी. आणि तिसरं म्हणजे स्कॅन फॉर डिटेल्स, म्हणजे UDID कार्ड जर तुमच्याकडे असेल तर त्या UDID कार्ड किंवा सर्टिफिकेटवरती स्कॅनर असेल, तो इथं तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ते स्कॅन केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल्स इथं येऊन जाणार आहे या ॲप्लिकेशनमध्ये. तर आता आपल्याला सर्वात प्रथम जो ऑप्शन आहे PWD लॉग इन हा ऑप्शन ओपन करायचा आहे. इथं केल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर टाकून घ्यायचा आहे. UDID म्हणजे तोच सर्टिफिकेट नंबर तुमचं भेटलेला. तर तिथं UDID कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्याखाली जन्मतारीख टाकायची आहे, जे UDID कार्डवर तुम्ही फॉर्म भरताना दिलेली होती, आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता समोर आता काही चेंजेस झालेले आहेत. तर तुम्हाला आता घर बसल्या तुमचं नावात काय बदल करायचा असेल तर नाव बदलता येणार आहे. त्याचप्रमाणे आधार नंबर तुम्हाला अपडेट करता येणार आहे. सोबतच मोबाईल नंबरसुद्धा तुम्ही अपडेट म्हणजे ॲड करू शकता. ईमेल ID ॲड करू शकता. त्यासोबतच जन्मतारीख बदलू शकता. आणि अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन तुमच्या समोर दिसत आहेत. ॲप्लिकेशन स्टेटससुद्धा तुम्ही पाहू शकता इथं. आणि सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यासाठी मेन व्हिडिओ बनवत आहोत ते म्हणजे डाउनलोड डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा UDID कार्ड. तर इथं तुम्हाला शेवटून 3 नंबर आणि 4 नंबरचा जो ऑप्शन दिसत आहे, डाउनलोड युअर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे बघू शकता PDF तुमच्यासमोर ओपन झालेली आहे. सर्टिफिकेटची डिजिटल साईन आहे, जिथून आपण काढलेला आहात तिथून तिथं स्कॅनरसुद्धा दिसत आहे. तर अशा प्रकारे हा ॲप्लिकेशनमधून तुम्हाला सर्टिफिकेट, दिव्यांग सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं आहे, अगदी इथून कुठल्याही सहीची गरज लागणार नाही. डायरेक्ट तुम्ही इथं लॅमिनेशन करून सुद्धा PDF काढून ठेवू शकणार आहात. तर हे इथून डाउनलोड करायचं आहे तुम्हाला. इथं ऑप्शन आहे 3 डॉट, क्लिक केल्यानंतर डाउनलोडवरती ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा सर्टिफिकेट डाउनलोड होणार आहे ड्राईव्हमध्ये. तर त्यासोबतच दुसरा ऑप्शन आहे, जसं आपण सर्टिफिकेट डाउनलोड केलेलं आहे त्याचप्रमाणे आता UDID कार्डसुद्धा डाउनलोड करायचं आहे. UDID कार्डवरती ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं UDID कार्ड बनून जाईल. हाच कार्ड तुम्ही UDID कार्ड प्रवासामध्ये 1/4साठी यूज करू शकता. लॅमिनेशन करून घ्यायचं आहे पाठच्या साईडचं आणि पुढच्या साईडचं, दोन्ही साईडचं. आणि हा UDID कार्ड तुम्ही प्रवासामध्ये यूज करू शकता आणि व्हॅलिड आहे. गव्हर्नमेंटनं असं GR सुद्धा काढलेला आहे. संबंधित ग्राह्य धरण्यात येणार आहे 1/4साठी प्रवासामध्ये, बसमध्ये, शासकीय. तर अशा प्रकारे UDID कार्डसुद्धा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं. अगदी 1 मिनिटामध्ये डाउनलोड होऊन जातं. तर नवीन पद्धत आहे अगदी, आणि तुमच्या UDID कार्डमध्ये चेंजेससुद्धा तुम्हाला करता येणार आहेत याच ॲप्लिकेशनद्वारे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.